सूरज, आपण पाहिलं अगदी काही वेळापूर्वी तुम्ही ज्या व्यक्तीशी संवाद साधला त्यांची अवस्था खरं तर म्हणजे काही वेळापूर्वी जेव्हा ते त्या मोनोरेलमध्ये अडकलेले होते त्यावेळेला त्यांना काय त्रास सहन करावा लागला असेल हे त्यांची अवस्था बघूनच आपल्याला कळतं। मात्र ते बोलत असताना एक गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे आत एक व्यक्ती बेहोश झालेली आहे, बेशुद्ध पडलेली आहे। त्या संदर्भात काही अधिक माहिती मिळू शकते का? इतर प्रवाशांना तुम्ही त्या संदर्भात काही विचारू शकता का? आता अजून मोठ्या प्रमाणात जे प्रवासी आहेत ते खालती येतील, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। एका प्रवाशाने सांगितलेलं आहे की आतमध्ये एक माणूस जो आहे तो बेशुद्ध पडलेला आहे, मात्र अधिकृत माहिती जी आहे ती अजून कोणीही दिलेली नाही आहे। आता हे जे प्रवासी खालती येत आहेत आपण त्यांच्यासोबत देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांच्याकडून अधिक माहिती मिळते का यासाठी देखील प्रयत्न करूया, कारण त्या प्रवाशांनी सांगितलंय की मोठ्या प्रमाणात लहान मुलं देखील आहेत। जर का मोठ्या माणसांचे असे हाल झाले असतील तर निश्चितपणे लहान मुलांचे काय हाल झाले असतील हे खरंच खूप गंभीर आहे। पण निश्चितपणे काच ज्या ठिकाणी प्रवाशांनी फोडली ते खरंच खूप मोठा एक दिलासा म्हणावा लागेल, कारण त्यामुळे कुठेतरी नागरिकांना श्वास घ्यायला जमलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता हे मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। थोड्याच वेळात अजून दुसरे प्रवासी खालती येतील आणि आपण त्यांच्यासोबत देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। मोठ्या प्रमाणात पावसाला देखील या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। नक्कीच सूरज, आपण पाहतोय ही मोनोरेल पूर्णपणे गच्च भरलेली आहे प्रवाशांनी। आतापर्यंत किती प्रवासी खाली उतरले? आता पहिल्याच जेव्हा प्रवाशांना खालती आणलं त्या क्रेनच्या साह्यातून जे प्रवासी खालती आले त्या क्रेनमध्ये जवळपास 8 ते 10 प्रवासी होते आणि आत्ता याच क्रेनमध्ये पुन्हा एकदा काही प्रवासी बसलेले आहेत। त्यामध्ये देखील शक्यतो 10 ते 15 प्रवासी असू शकतात। मात्र मोनोरेल जे आहे ती मोठ्या संख्येने प्रवाशांनी भरलेले आहे आणि यामध्ये आता किती वेळ या सगळ्या गोष्टीला लागतो हे पाहणं महत्त्वाचं जरी असलं तरी देखील अग्निशमन दलाचे अधिकारी जे आहेत ते मोठे शर्थीचे प्रयत्न करतात। त्याचं कारणही मी तुला सांगतो की दोन्ही ठिकाणी 2 क्रेन या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूने एक मोनोरेलची जी पुढची बाजू असते आणि मागची बाजू जी असते त्या दोन्ही बाजूने जे आहे ते प्रवाशांना खालती काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। सूरज, तू आमच्यासोबत असाच राहा। मोनोतील एक प्रवासी देखील बेशुद्ध पडला आहे अशी देखील माहिती समोर आलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।